गोरेवाडी नाशिक रोड येथे भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन, भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात धार्मिक सोहळा संपन्न। श्रद्धा आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात नाशिक रोड गोरेवाडी अमर सोसायटी शास्त्रीनगर येथे भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 रोजी संपन्न झालेल्या या पवित्र सोहळ्यात हजारोंच्या संख्येने साई भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला। या निमित्ताने साईनाथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। भक्तिगीतांच्या गजरात आणि साईनाथ महाराज की जयच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। महाआरतीनंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा शेकडो साई भक्तांनी लाभ घेतलाय। या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन MJ फाउंडेशन नाशिक रोड यांच्या वतीने मदेश जेडगुले यांनी केले। त्यांनी सर्व साई भक्तांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील काळात अशाच धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। मदेश जेडगुले हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात, नेहमी सर्वांच्या दुःखासुखात सहभागी होतात। शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील गोरेवाडी नाशिक रोड परिसरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। विशेष म्हणजे या साई भंडाऱ्याचे यंदाचे 10वे वर्ष आहे। गेल्या दशकभरापासून हा उपक्रम भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत ठरत आहे। या भव्य साई महोत्सवाने भक्तांच्या मनात भक्तिभाव जागवला असून या सोहळा चिरस्मरणीय ठरलाय। माझं नाव मदेश जेडगुले, मी राहणार गोरेवाडी शास्त्रीनगर अमर सोसायटी इथे राहतो। गेल्या 10 वर्षापासून मी साई भंडाऱ्याचं काम करतोय। वेळोवेळी काही कार्यक्रम असून मी वेळोवेळी करत राहतो। शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, कोणतेही कार्यक्रम करत असतो। तर साई भंडाऱ्याला उपस्थिती लावली होती नगरसेवक संतोष आडवे, योगेश शेवले, श्यामभाऊ बलुते, श्यामभाऊ पारखे, अजून आमचे राहुल भाऊ टिके आमदार हे पण इथं येऊन गेले, त्यांचे खूप आभार। लहान बंधू मतेश भाऊ जेडगुल्ले 10 वर्षापासून तो साई भंडाऱ्याचा कार्यक्रम इथं राबवत आहे। असंख्य जनसमुदाय साई भक्त इथं हजर झाल्यामुळं मी त्यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि मतेश या पुढे पण असेच कार्यक्रम राबवत राहो म्हणून त्याला शुभेच्छा देतो। आज देखील प्रभाग क्रमांक 19 गोरेवाडी परिसरामध्ये सालाबाद प्रमाणे येत्या 10व्या वर्षाचं जे साई भंडाऱ्याचं नियोजन झालं। माझे छोटे बंधू मतेशजी जेडगुले त्यांच्या MJ फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने हा उपक्रम होत असतो। वर्षानुवर्ष आपण जर बघितलं तर स्थानिक नागरिकांना भाऊंनी सांगितल्याप्रमाणे साईबाबाचं दर्शन, त्याचबरोबर त्यांच्या मनोकामना मागण्याची एक संधी प्राप्त होते, एक त्यांना स्टेज मिळून जातो। मी या बहाण्याने, ह्या निमित्ताने आमच्या प्रभागातील सर्व महिला भगिनी असतील, युवक असतील एकत्रित येतात व ह्या संपूर्ण उत्साहाचा आनंद लुटतात। मी पुन्हा एकदा MJ फाउंडेशन सर्व सहकार्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून सातत्याने असेच कार्य घडत राहावे, त्यांच्या पाठीशी आम्ही सातत्याने उभे राहू एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। MJ फाउंडेशनचे आमचे मित्र मतेश जेडगुले हे दरवर्षी साई भंडाऱ्याचं आयोजन करतात आणि MJ फाउंडेशन दरवेळेस सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात। नेहमी आरोग्य शिबिर असेल, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना सेवा द्यायचा प्रयत्न करतात। खऱ्या अर्थाने जे लोक शिर्डीला जाऊ शकत नाही, त्यांच्या साईबाबांचं दर्शन जे करू शकत नाही, त्यांच्यासाठी ते या ठिकाणी असं भव्य दिव्य साईबाबांच्या दर्शनाचं आयोजन करतात। मी वैयक्तिक श्याम बडोदे माझ्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतेश जेडगुलेंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने या सर्व साई भक्तांच्या मनातील इच्छा आकांक्षा साईबाबांनी पूर्ण करावी, मतेशच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशा साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज नाशिक रोड येथे हे 10वं वर्ष MJ फाउंडेशन यांच्या वतीने जो साई भंडारा भरवला आहे, त्याचे आयोजक मतेश भाऊ जेडगुले यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व साई भक्तांनी प्रचंड मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दीचा उत्साह दिसला। दिवसेंदिवस असाच उत्साह नागरिकांमध्ये राहील असे मतेश भाऊ जेडगुले यांना मी शुभेच्छा देतो आणि आमच्या वतीने केसरीया फाउंडेशनच्या वतीने नाशिक रोड शिवसेना विभागाच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज नाशिक रोड गोरेवाडी येथे MJ फाउंडेशन तर्फे येथे भव्य साई भंडारा येथे आयोजित करण्यात आले। आपण जर बघत असाल अतिशय मोठ्या प्रमाणात इथं नागरिकांची गर्दी आहे, सर्व साई भक्त इथे जमलेले आहे आणि गेल्या 10 वर्षापासून इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं साईबाबांचे इथे मोठ्या प्रमाणात साई भंडारा साजरी करण्यात मी हेच सर्वांना साईबाबांना विनंती करतोय, सर्वांचे इच्छा आकांक्षा पूर्ण अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो।
ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.